प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाला महाराष्ट्राच्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये सुमारे 126 जागा मिळाल्या। मित्रांनो, महाराष्ट्राच्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले। कोण सत्ता स्थापन करणार, कोणाचे महापौर येणार, कोण कुठं कसा हरला, कोण कसा जिंकला, याचे बरेचसे विश्लेषण आतापर्यंत झालेलं आहे, अनेकांनी केलेलं आहे। परंतु या सगळ्या निकालांच्या केंद्रस्थानी एक बाब प्रकर्षाने राहिली, ती म्हणजे सन्माननीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर आणि बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांच्यामध्ये तुलना करण्यात येऊ लागली। असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षानं एमआयएमनं 126 जागा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळवल्या। त्या उलट वंचित बहुजन आघाडीने प्रकाशजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली 36 जागा मिळवल्या आणि त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये एक तुलना करण्यात येत आहे। मीडियानं प्रचार चालू केलेला आहे की प्रकाशजी आंबेडकरांपेक्षा असदुद्दीन ओवेसी यांचे नेतृत्व हे ग्रेट आहे। बाबासाहेबांच्या नातू नेतृत्वामध्ये कमी पडले असा आभास निर्माण केला जात आहे। परंतु मित्रांनो, हे खरं आहे का? एक गोष्ट खरी आहे की असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाला 126 जागा मिळाल्या, तर आपण नाकबूल करून चालणार नाही। वास्तव आहे, आकडे आलेले आहेत आणि प्रकाशजी आंबेडकरांच्या पक्षाला 36 जागा मिळाल्या, आकडे समोर आले। त्यामुळे ह्या गोष्टी नाकबूल करून चालणार नाही। परंतु असं जरी असलं, आकड्यांचा खेळ 126 विरुद्ध 36 हा आकडा जो आम्हाला मीडिया सांगत आहे, त्या आकड्यातून मीडियानं जे विश्लेषण केलेलं आहे, ओवेसी ग्रेट आहे, आंबेडकरांचं नेतृत्व कमी पडलंय वगैरे वगैरे, हे खरं आहे का? तर मित्रांनो, हे पूर्णपणे धादांत खोटा आहे। ओवेसी पेक्षा प्रकाशजी आंबेडकरांचं नेतृत्व हे कैक पटीनं ग्रेट आहे, श्रेष्ठ आहे। ओवेसीला मुसलमान समाजानं एक गठ्ठा साथ दिली। प्रकाशजी आंबेडकरांना 1760 गट निर्माण करून आमच्यातल्याच गद्दारांनी अडथळे निर्माण केले आणि या सगळ्या अडथळ्यांवरती मात करत 36 जागा आम्ही निवडून आणल्या। प्रकाशजी आंबेडकरांबद्दल नको ते नरेटिव्ह तयार करण्यात आलं, फेक नरेटिव्ह तयार करण्यात आलं की ते बीजेपीची बी टीम आहे वगैरे वगैरे वगैरे। मीडियानं प्रकाशजी आंबेडकरांना वारंवार खलनायक ठरवण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये आमच्या समाजातले आमचेच काही स्वतःला बुद्धिजीवी मांडणारे विचारजंत यांनी सुद्धा प्रकाशजी आंबेडकरांना खलनायक ठरवण्याचं जंगजंग पछाडलं। या सगळं अडचणीतल्या निखाऱ्यांवरती मात करत प्रकाशजी आंबेडकरांना आपलं नेतृत्व 52 कशी सोनं आहे हे सिद्ध करून दाखवलं। अर्थात त्याला यश किती आलं त्या आकड्यांमध्ये आम्हाला मोजता येणार नाही आणि ते मोजताही कामा नये, आकडे आहेत।
काही ठिकाणी 15,000 मतं मिळालेला उमेदवार पराभूत होतो, तर काही ठिकाणी 4,000 मतं घेऊनही उमेदवार निवडून येतोय. हे महाराष्ट्रामधलं चित्र आहे. परंतु ओवेसींना ज्या 126 जागा मिळाल्या त्या कशा मिळाल्या, त्या कोणत्या पट्ट्यात मिळाल्या, आणि प्रकाशजी आंबेडकरांना ज्या कोणत्या 36 जागा मिळाल्या त्या कोणत्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मिळाल्या आणि कोणत्या पट्ट्यात मिळाल्या, त्या प्रत्येक गोष्टीच एक आपण तटस्थ राहून निरीक्षण केलं पाहिजे. तर तुमच्या लक्षात येईल असदुद्दीन ओवैसींपेक्षा, म्हणजे मी इथे तुलना नाही करत, मी प्रकाशजी आंबेडकर हे महान आहेत, ग्रेट नेते आहेत. त्यांची तुलना एखाद्या जाती आणि धर्मापुरत्या मर्यादित असणाऱ्या नेत्याबरोबर करणं मला योग्य वाटत नाही. कारण प्रकाशजी आंबेडकर हे अखिल महाराष्ट्रातील अखिल बहुजनांचे नेते, संपूर्ण महाराष्ट्राचे नेते. असदुद्दीन ओवैसी हे फक्त एका विशिष्ट धर्माचे नेते, एका जातीचे नेते, एका वर्गाचे नेते. तेव्हा त्यांच्याबरोबर प्रकाशजी आंबेडकरांची मी तुलना बिलकुल करत नाही. परंतु जर राजकीय यश आणि अपयश आपल्याला एका तराजूमध्ये मोजायचा प्रयत्न आपण जर करत असाल, तर निश्चितपणे प्रकाशजी आंबेडकरांचं पारडं हे जड आहे, हे तुमच्या लक्षात येईल. मित्रांनो, ते कसं? ओवेसीने 126 जागा मिळवून सुद्धा ओवेसी प्रकाशजी आंबेडकरांसमोर शून्य आहेत. ते कसं हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवून देणार आहे, पुराव्यासहित दाखवणार आहे. त्यामुळे भीम पॅन्थरचा पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि चॅनेलवरती नवीन असाल तर अवश्य या क्रांती वाहिनीला सबस्क्राईब करा. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.